निघालोय आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला इंदोरमधून. जवळजवळ 2 तासाचा प्रवास आहे आणि इंदोर मधलं 2 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे. तिकडे आम्ही जाणार आहे, मग तिकडनं उज्जैनला जाणार. वेढा बघा किती मोठा आहे. इंदोर पासून जवळजवळ 2 तासाचं अंतर आहे ओंकारेश्वरचं. रस्ते बरेच खराब आहेत आणि ड्राईव्ह करायची इच्छाच मोडून जाते, एवढे रस्ते खराब आहेत. गव्हर्नमेंटने ऍक्च्युली काहीतरी केलं पाहिजे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पूल चांगला बांधलाय, तो पण 2च लेनचा आहे, बघू शकतात. आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलोय आणि हा तिकडचा नजारा आहे. हा दादूस आम्हाला गाईड करणार आहे, जो ब्लू शर्ट मध्ये चालतोय, जो बोटीतून पण घेऊन जाईल, दर्शन पण करून देईल. त्याला एक पॅकेज मध्येच बुक केलंय आम्ही. ही आमची आजसाठी प्रायव्हेट बोट आहे. निघालोय 7 ते 8 वेगवेगळे स्पॉट्स फिरायला. 1 बाय 1 दाखवतो. मला पण आठवत नाही आहेत कोणते कोणते स्पॉट्स तो बोलला. त्यात एक डॅम पण आहे आणि जे अपोजिटवालं मंदिर आहे, हे वालं ओंकारेश्वरचं मेन मंदिर आहे, ते मंदिर आम्ही पहिले फिरून आलो. आणि कोणती तरी मोठी 80 फूटची मूर्ती आहे, ती पण बघूया. कावेरी आणि नर्मदा नदीचा संगम आहे. ही कावेरी आणि ही आहे नर्मदा. तर आम्हाला या साहेबांनी इन्स्ट्रक्शन दिले की स्वतःच्या अंगावर पाणी
अच्छा, ओंकारेश्वर डैम। हाँ, ओंकारेश्वर डैम है। बिजली बनता है। अच्छा, सामने जो पर्वत है ना, ये हाँ। पूरे ओम के आकार में पूरा पर्वत बना हुआ है। अच्छा, ये लास्ट वाला उसका बिंदु है। ये ओम का बिंदु आता है ना, वो हाँ। बिंदु है लास्ट वाला। ओके। आता मी बोलू शकतो की आम्ही आमचे पाप धुतलेत। बघूया, अजून खूप साऱ्या आंघोळी करायच्यात, खूप पाप केलेले आहेत आयुष्यात। शंकरा श्री महेश्वरा शशि शेखरा श्री जटाधरा दम 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 के चम चम चमके चमके गूंजे गूंजे बादलों में शिव की पुकार होने दो। जय हो भोले शंकर। अशा प्रकारे VIP-चं एक तिकीट काढून आम्ही लोक निघालोय दर्शनाला। हा आहे वरतून व्ह्यू। हे आहेत आमचे पंडितजी जे आमचा अभिषेक करणार आहेत। हे आमचा अभिषेक करतील। आमचा म्हणजे देवाचा अभिषेक आम्ही करणार आहोत। कुछ छोड़ने से कुछ मिले पर कुछ ना कुछ रह जाएगा। चाहे समेटे लाख पर मिट्टी में सब मिल जाएगा। कुछ छोड़ने से कुछ मिले पर कुछ ना कुछ रह जाएगा। चाहे समेटे लाख पर मिट्टी में सब मिल जाएगा। सब शून्य में मिल जाएगा। शिव नाम बस रह जाएगा। शिव सत्य है, संसार है, शिव रूप है, श्रृंगार है। शिव गीत है, शिव राग है, गृहस्थ शिव बैराग है। अब जो मिले स्वीकार है, शिव शांति सुख सत्कार है। भटके रे मन कहाँ जब शिव यहाँ सब छूट जाने दो। जय हो भोले शंकर सृष्टि बनकर सब संभाले हो। बाबा केदार धामी समय स्वामी सृष्टि थामे हो। खाली उतरल्यावर आम्हाला भेटले राणादा म्हणजेच मराठी लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी। सिरियल तुझ्यात जीव रंगला। तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं आणि आम्ही आता निघालोय उज्जैनसाठी। जवळजवळ 3-3.5 तासाचा प्रवास आहे। रात्र ऑलमोस्ट आता माझ्यासाठी 8:30 वाजलेले 2 तासावरती आहे। माझा प्लॅन आहे आजचं म्हणजे आजच्या आजच आम्हाला
उज्जैनचं एक आरती आहे, रात्री 11 वाजता असते. ती आरती अटेंड करायची. तर बघूया भेटते की नाही, नशिबात असेल तर भेटेल. श्री